हॅलो, नमस्कार सर्वांना. अनेकदा पेशंट्स मला विचारतात की जेव्हा तुम्ही सोरायसिसचा उपचार करता, तेव्हा लिव्हरची औषधे सोबत का देता किंवा लिव्हरचे टेस्ट का करता? तर मूलतः जेव्हा तुम्हाला सोरायसिस येतो, जो एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर शरीरात इन्फ्लमेशन येते. प्रत्येक त्वचेच्या सेलमध्ये इन्फ्लमेशन येते आणि त्या इन्फ्लमेशनमुळे तुमच्या लिव्हरच्या आसपासही फॅट एक्युम्युलेशन आणि इन्फ्लमेशन सुरू होते. आता या इन्फ्लमेशनमुळे जेव्हा आपला लिव्हर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमध्ये पोहोचतो किंवा तिथे काही इन्फ्लमेशन होते, तेव्हा ते स्पष्टच आहे. आप जोही औषध घेणार ते प्रभावीपणे तुमच्या शरीराला लागू होणार नाही, शोषित होणार नाही, शोषले जाणार नाही आणि जेव्हा लिव्हरमधून विषारी पदार्थ बाहेर जाणार नाहीत, कारण लिव्हरमधूनच तुमच्या सर्व रक्तप्रवाहात सर्व पोषक तत्व पोहोचतील, सर्व वाहतूक होईल आणि जेव्हा विषारी पदार्थ तुमच्या रक्तप्रवाहातच फिरत राहतील, तेव्हा ते सोरायसिसला कुठेतरी वाढवतील. म्हणूनच आम्ही हे प्रयत्न करतो की सोरायसिस रुग्णाचा लिव्हर कमीत कमी आरोग्यदायी पद्धतीने कार्य करावा, जेणेकरून त्याचे उपचारही चांगले चालतील, त्याचे विषारी पदार्थ त्याच्या शरीरात पसरू नयेत, बाहेर जात राहतील, लिव्हर प्रभावीपणे विषारी पदार्थ फिल्टर करत राहील आणि त्याला लवकर परिणाम मिळत राहतील. आता जर मी हे का घडत आहे याबद्दल बोललो तर हे असे होते कारण एकतर आम्ही माहिती दिली की इन्फ्लेमेशन झाले आहे, फॅट्सचे जमणे झाले आहे, ज्यामुळे तुमच्या लिव्हरवर फॅटी लिव्हर किंवा इतर समस्या निर्माण होतात. तुम्ही अल्कोहोलचे सेवन करता किंवा नाही ते रुग्णानुसार बदलते. जर तुम्ही आधीच अल्कोहोलिक असाल तर त्याच्यामुळेही तुमचा फॅटी लिव्हर होऊ शकतो आणि सोरायसिस उलट ट्रिगर होऊ शकतो. पण जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत नसाल आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असेल, तरीही जर तुमचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर झाला असेल तर त्याच्यामुळेही सोरायसिस ट्रिगर होऊ शकतो. म्हणजे सोरायसिसमुळे फॅटी लिव्हर होतो हे समजते. पण जर फॅटी लिव्हर असेल तर सोरायसिस होण्याची शक्यता वाढते आणि जर तुमचा फॅटी लिव्हर फायब्रस सिरोसिस पर्यंत पोहोचला असेल तर तिथे सोरायसिसही अधिक खराब होतो. आता जर मी बोललो की जे पेशंट ओबेस असतात, ओव्हरवेट असतात किंवा ज्यांचे खानपान चांगले नसते, सवयी चांगल्या नसतात, खाण्याच्या सवयी, त्यांनाही लिव्हर डिसीज होते आणि त्यांचा सोरायसिस खराब होतो. किंवा आधी सोरायसिस झाला आणि मग त्यांना लिव्हर डिसीज झाली कारण ओव्हरवेट किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल. तर अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचे आहे? अर्थातच तुमची लाईफस्टाईल चांगली करायची आहे आणि तुमच्या वजनावरही नियंत्रण ठेवायचे आहे. आता जर मी बोललो की एक लीक सिंड्रोम आढळतो सोरायसिस पेशंटमध्ये, ज्याला आपण म्हणतो की गटमधून सगळे जे टॉक्सिन्स आहेत ते लीक होत आहेत ब्लड स्ट्रीम मध्ये आणि सगळ्या रक्तात पसरत आहेत, ज्यामुळे सोरायसिस वाढत आहे. जे आवश्यक पोषक घटक आहेत ते शोषले जात नाहीत, आत्मसात केले जात नाहीत, ज्यामुळे सोरायसिस वाढतो किंवा सोरायसिस पेशंटला लीकी गट सिंड्रोम मिळतो. त्यामुळे हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत त्यांचा गट सुधारावा लागतो, जेणेकरून ते कोणतेही औषध घेतल्यास ते कमीत कमी चांगल्या प्रकारे शोषले जाईल, आत्मसात केले जाईल आणि तुम्हाला परिणाम मिळेल. एक कारण आणखी असते जिथे सोरायसिस पेशंटमध्ये आम्हाला फॅटी लिव्हर आढळतो किंवा लिव्हरचे एन्झाईम्स वाढलेले आढळतात. हे होते दीर्घकाळापासून इम्यून सप्रेशन किंवा स्टेरॉइडचे सेवन. जेव्हा पेशंट खूप जास्त काळ स्टेरॉइड घेत असतो, इम्यून सप्रेशन घेत असतो, जसे मिथोट्रेक्सेट किंवा सायक्लोस्पोरिन, तेव्हा ते तुमच्या लिव्हरवर परिणाम करतो आणि त्यामुळे तुमच्या लिव्हर एन्झाईम्स वाढवतो किंवा फॅटी लिव्हर होऊ शकतो. आता फॅटी लिव्हर वाढला तर सोरायसिसची रिकव्हरी देखील मंदावते. रिकव्हरीसह सोरायसिसचे लॅब्स देखील चालू राहतात, त्यामुळे हे दोन्ही इंटरलिंक चालतात. त्यामुळे सोरायसिस पेशंटला आपला लिव्हर निरोगी ठेवण्याची खूप गरज आहे. निरोगी ठेवण्यासाठी काय करायचे आहे? जर तुम्ही खूप जास्त पेन किलर्स, अँटीबायोटिक्स, स्टेरॉइड्स किंवा इम्यून सप्रेसेंट्स घेत असाल तर कृपया त्यांना थांबवा. असे उपचार पहा की जे तुमच्या लिव्हरसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे आहे. खूप जास्त वजन असेल तर उंचीच्या हिशोबाने जे आदर्श वजन असावे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. कोणती ना कोणती शारीरिक क्रिया नक्की करत राहा, जेणेकरून टॉक्सिन्स बाहेर जात राहतील आणि मेटाबॉलिझम चांगले चालेल. खूप जास्त कच्च्या गोष्टी खाऊ नका. घरचे बनवलेले अन्न प्राधान्य द्या. त्यात तुम्ही खूप जास्त तळलेले किंवा डेअरी प्रॉडक्ट्स किंवा नॉन व्हेजिटेरियन प्राणी प्रोटीन टाळाल. खूप जास्त मिरची मसाले टाळाल. बटाटा, वांगी, अरबी, स्टार्चयुक्त भाज्या टाळाल आणि खूपच साधे घरचे अन्न खाल. जर तुम्ही हे सर्व पाळले तर तुमचा लिव्हर जो फॅटीकडे वाढत आहे तोही नियंत्रणात येईल. सोरायसिसही लवकर बरे होईल आणि सर्व पोषक घटक शोषले जातील आणि सिम्युलेट होऊ लागतील.
टॉक्सिन्स बाहेर जातील जे रक्तप्रवाहात फिरत होते. आणि जर काहीही अडचण असेल ज्यामुळे तुमचा सोरायसिस बरा होत नाही तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधा. आमच्याकडे भेट द्या आणि तुमचा सोरायसिस संपवा. धन्यवाद. काळजी घ्या.